नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषदची तुमच्या राहिलेल्या पदांची परीक्षा नेमकी कधी होऊ शकते त्याबद्दल आनंदाची माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सध्या आपल्याला माहीत असेल तलाठी पदभरती आणि मित्रांनो वन विभागातील वनरक्षक पदभरतीचे निकाल लागलेले आहेत. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ही पदं जी आहेत पेसा क्षेत्रामध्ये येत होती. तरी देखील मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाने जी पेसा क्षेत्राची मित्रांनो या ठिकाणी पदभरती आहे ती वगळून या ठिकाणी मित्रांनो अनुसूचित क्षेत्रातील जी पदभरती आहे मित्रांनो ती वेगळून नॉन पेसा म्हणजे बाकीची मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट लावण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो रिझल्टही लागलेले आहेत. या ठिकाणी लिहिलेही आहे पहा की अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो जी परीक्षा घेण्यात आली होती त्याचा निकाल संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येतोय. तर मित्रांनो हे तुम्हाला मी का सांगतोय, हे तुमच्यासाठी का गुड न्यूज आहे. तर मित्रांनो जिल्हा परिषदमधील देखील जे तुमचं राहिलेलं पद आहे मित्रांनो ग्रामसेवक महत्त्वाचं पद आहे जे की पेसामध्ये येतं मित्रांनो. आणि आरोग्य सेविका पेसामध्ये पद येतं आहे. त्यानंतर आरोग्यसेवक 40% 50% पेसामध्ये पदं येतात. तर मित्रांनो याबद्दल आता अडचण नसावी. जर मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं एक मित्रांनो ऑनलाईन जे अपडेट आलेलं आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमची जी पेसा संदर्भातील जी सुनावणी होणार होती मित्रांनो 9 जानेवारीला त्याची डेट आता ऑनलाईन मित्रांनो 30 जानेवारी 2024 दाखवते. या ठिकाणी पहा कॉम्प्युटर जनरेटेड. तर आता मित्रांनो जी सुनावणी आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पेसा संदर्भातील जी रेट याचिका टाकण्यात आली होती तर त्याच्यावरती मित्रांनो सुनावणी आता कधीही झाली तरी या ठिकाणी मित्रांनो तुमची ग्रामसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, आरोग्यसेवक असेल या पदांसाठी मित्रांनो आता प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो याच्यामध्ये जसं की पेसामधील मित्रांनो जी पदं आहेत ती वगळून बाकीची कार्यवाही केली जाऊ शकते. म्हणजे परीक्षा मित्रांनो सर्वांच्या होतील, फक्त जो रिझल्ट असतो मित्रांनो अंतिम निकाल जो असतो मित्रांनो तो तुमचा लागायला आता अडचण येणार नाही. तर आता मग मित्रांनो निकालाविषयी तुम्हाला सांगितलं मी. आतापर्यंत मित्रांनो जिल्हा परिषदने एकाही पदाचा रिझल्ट प्रसिद्ध केलेला नाही. आता जी झालेली पदं आहेत मित्रांनो जसं की तुमचं औषध निर्माण अधिकारी असेल, पंचायत समिती पंचायत विस्तार अधिकारी असेल, अशी विविध जी पदं आहेत झालेली त्यांची रिझल्ट लागलेली नाहीत. ती पेसामधली पदं नसून देखील मित्रांनो तर मग तुमची ज्यावेळेस मित्रांनो झेडपीची सर्व पदांची एकदाच परीक्षा होतील त्यावेळेस एकदाच रिझल्ट सर्वांचे मित्रांनो लागू शकतात. त्याच्यामुळेच त्यांनी पेंडिंग ठेवलेले असावेत. ठीक आहे मित्रांनो. तर रिझल्टबद्दल देखील तुम्हाला सांगितलं की सर्व परीक्षा झाली की तुमचे सर्व एकत्रित रिझल्ट लागू शकतात. तर आता मित्रांनो राहिलेली जी पदं आहेत जसं ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका या पदांच्या परीक्षा नेमक्या मग कधी होतील. तर पेसाबद्दलचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न जो आहे तो संपलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाने या दोन्ही विभागांना आदेश दिलेले त्या पद्धतीने मित्रांनो झेडपीचं देखील तुमच्या परीक्षेत होतील आणि निकालाचं देखील मित्रांनो या ठिकाणी प्रश्न संपलेला आहे. पेसाची जी पदं आहेत मित्रांनो ती या ठिकाणी पेंडिंग ठेवून म्हणजे जोपर्यंत मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो अंतिम निकाल आहे तो येत नाही तोपर्यंत पेंडिंग ठेवून त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल. परंतु जी नॉन पेसाची आहेत मित्रांनो त्यांची कार्यवाही करण्यासाठी या ठिकाणी अडचण येणार नाही. तर आता जी राहिलेली पदं आहेत त्यांची मित्रांनो या ठिकाणी तुमच्या परीक्षांचे वेळापत्रक नेमकं कधी येतील त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात. ऑलरेडी मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. फक्त या व्हिडिओमध्ये जी नवीन माहिती तुम्हाला द्यायची होती ती म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पेसाची या ठिकाणी काही अडचण आता येणार नाही. तुमच्या झेडपीच्या परीक्षा देखील मित्रांनो सुरळीत होतील आणि तुमचे निकाल देखील लवकरच लागतील. याच्याबद्दलचे जसे मित्रांनो जे राहिलेली पदं आहेत तुमची ह्या संवर्गाची ग्रामसेवक, त्यानंतर आरोग्यसेवक आणि अंगणवाडी सेविका यांच्या परीक्षा झाली की तुमचे निकाल देखील लवकरच मित्रांनो लागून जातील. तर मग आता परीक्षा कधी होतील पहा. समजा जानेवारी महिना जर आपण पाहिला मित्रांनो तर एक 15 ते 16 तारखेपर्यंत बाकीचे जे वेळापत्रक आलेले आहेत परीक्षांचे जसं की राज्य उत्पादन शुल्क असेल यांच्या परीक्षा होत आहेत मित्रांनो. त्यानंतर समजा आपण 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 ही जी मित्रांनो डेट्स आहेत 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत या तारखांपर्यंत मित्रांनो तुमच्या राहिलेल्या जिल्हा परिषदच्या पदभरतीचे वेळापत्रक येऊ शकतात. किंवा मित्रांनो जर या तारखांना तुमच्या परीक्षा व्हायच्या असतील समजा मित्रांनो या ठिकाणी 21, 22, 26, 27 किंवा या ठिकाणी 29, 30 या तारखांना परीक्षा तुमच्या व्हायच्या असतील तर आज समजा मित्रांनो या ठिकाणी जी तारीख आहे तुमची किंवा 6-7 जानेवारी या ठिकाणी आपण जानेवारी महिन्याच्या या ठिकाणी 7 तारीख आहे तुमची. तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेच्या किती 10 ते 7 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येतं मित्रांनो. जर तुमच्या जानेवारी एंडिंगला परीक्षा व्हायच्या असतील मित्रांनो तर समजा आपण या ठिकाणी मित्रांनो 21 तारीख धरूयात त्याच्या या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जवळपास एक 14 पासून ते 13 किंवा 12 तारखेपर्यंत तुमचे मग मित्रांनो या ठिकाणी याचे काय यायला पाहिजेत तुमचे हॉल तिकीट जे आहेत या तारखेला जनरेट होतात म्हणजे परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर. तर तुमचे वेळापत्रक जे आहेत मित्रांनो
येणारा जो पुढचा आठवडा आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो सोमवार, मंगळवार, बुधवार त्यानंतर गुरुवार या 3 ते 4 दिवसामध्ये तुमचे वेळापत्रक येणं गरजेचं आहे. जर परीक्षा तुमच्या जानेवारी एंडिंगला होणार असतील तर, म्हणजे पुढच्या तारखांना होणार असतील तर मित्रांनो. कारण की मित्रांनो खूप दिवस झाले झेडपीची जी राहिलेली पद आहेत त्याबद्दल आता निर्णय घेतला जाऊ शकतो. येणाऱ्या मित्रांनो या ठिकाणी जे जानेवारी एंडिंग आहे किंवा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जसं मी सांगितलं 16-17 तारखेपासून ते 31 जानेवारीपर्यंत मित्रांनो कधीही तुमच्या परीक्षा ज्या आहेत झेडपीच्या राहिलेल्या होऊ शकतात, ज्यामध्ये ही 3 ते 4 संवर्ग राहिलेले आहेत मित्रांनो त्याबद्दल. तर मित्रांनो परीक्षा तुमच्या 100% होणारच आहेत. तर ही सर्वांसाठी मित्रांनो या ठिकाणी गुड न्यूज होती की पेसाबद्दलचा मित्रांनो जो पण निर्णय असणार आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे या ठिकाणी मित्रांनो जे आदेश आहेत त्यानुसार जसं की तलाठी आणि वनरक्षकचे निकाल लागलेले तसंही मित्रांनो तुमचं जी पेसामधली ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल किंवा मित्रांनो आरोग्यसेविका ही जी पद आहेत पेसामधली त्याबद्दलही तसा निर्णय निकालाबद्दल होऊ शकतो. तर परीक्षा तर मित्रांनो सर्वांच्या होतील. तर ही एक माहिती तुम्हाला द्यायची होती जिल्हा परिषद पदभरतीबद्दलची मित्रांनो, की तुमच्या परीक्षा ज्या आहेत या ठिकाणी जानेवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो होऊन जातील. जर नाही झाल्या तर मित्रांनो फेब्रुवारीमध्ये होऊ शकतात, कारण की याची ऑलरेडी जाहिराती प्रसिद्ध झालेली त्याच्यामुळं बाकी कुठलाही याच्यावरती परिणाम होणार नाही. ऑलरेडी प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी चालू असल्यामुळं. तर याबद्दल तुमचे काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सरळ सेवा पदभरतींसाठी ज्यामध्ये जिल्हा न्यायालय, लिपिक शिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, अशी विविध जी पदांची पदभरतीची जाहिरात आली आहे त्यासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर TCS पॅटर्ननुसार मित्रांनो 71 प्रश्नपत्रिका संच आणि 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7,000पेक्षा जास्त प्रत्येक पुस्तकांमध्ये प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये नगररचना शिपाई, नगर परिषद, तलाठी, वनरक्षक असेल, सहकार विभाग असेल, DMER असेल मित्रांनो, PCMC असेल, अशा विविध पदांचा मित्रांनो याच्यामध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो TCS जी तुमची परीक्षा घेते त्यामध्ये मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून बरेचसे प्रश्न रिपीट करत असते, त्याचबरोबर पॅटर्न रिपीट होतो. त्यासाठी तुम्ही मित्रांनो हा प्रश्नसंच अभ्यासू शकता. ही पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची तुम्हाला सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी उपयोगी आहेत. तर प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेली तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. त्याचबरोबर त्यांची इतर पुस्तके आहेत जसं मित्रांनो की इंग्रजी व मराठी प्रश्नसंचासाठी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज त्यांनी माहिती दिलेली आहे. याच्यामध्येही मित्रांनो TCSनी घेतलेली आत्तापर्यंतच्या 75 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे. इंग्रजी व मराठी खायसाठी मित्रांनो स्पेशल कसे प्रश्न येतात त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला अभ्यास करायला या पुस्तकामध्ये माहिती भेटणार आहे. चालू घडामोडीसाठी ही 81 सराव प्रश्नसंच TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडीची पब्लिकेशन नांदेड यांची प्रत्येक महाराष्ट्रामधील बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेली आहेत. धन्यवाद.